आईस्क्रीम मार्केटिंग होती त्या दिवशी साहेब होते त्यांनी सॅम्पल नाही दिले. आता त्यांनी 3 हे काढू का एकदा पन्नी काढू काय लेबलिंग वगैरे केलेलं असतं. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती पाणी तपासणी करण्यात आली, किती गावांची, किती केसेसचे आणि किती दूषित आढळले त्याच्यात काय माहिती? बरं. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा येथे जिल्हाभरातून तसेच लघु प्रयोगशाळा, उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अणुजीव तपासणीसाठी माहे डिसेंबर अंतर्गत 2102 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 103 पाणी नमुने हे दूषित आढळून आलेले आहेत आणि त्यांची टक्केवारी 5% आहे. ज्या गावामध्ये दूषित पाणी आढळून आले त्या गावांना काय नेमकं? ज्या गावात दूषित पाणी नमुना आढळून आलेले अशा गावांची आपण यादी ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवितो. तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना कळवतो आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आपल्याकडे पाणी नमुना आला त्यांच्या यमोंना सुद्धा दूषित पाणी नमुन्यांची यादी आपण ईमेलद्वारे तसेच रिपोर्टद्वारे कळविण्यात येते. दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा वापरात आणतो.